माणसांचे विशिष्ट सामान्य निकषावर ग्रुप करायचे. विशिष्ट सामान्य निकषावर ग्रुप करायचे माणसांचे, गायी बैलांचे, जनावरांचे नाही. पण माणसांचे ग्रुप केलं तर त्याच्यामध्ये प्रदर्शनाने एक दिसला की या गोष्टी एका विशिष्ट घटकाकडे स्वाभिमानाच्या याच्यासाठी नाही आहेत, कारण लोक त्याच्याशी अस्पृश्य व्यवहार करत होते. अरे हातच नव्हते लावलं तर कोणता व्यवहार करेल? बिना हात लावता व्यवहार होत आहे ना. मला तुम्हाला पाणी द्यायचं आहे, हात लावायचा, वस्तू घ्यायची, हात लावलं पाहिजे नाही. आता माझ्यासोबत समजा हातच नाही लागला पाहिजे अशी जर व्यवस्था असेल तर मी कोणासोबत कोणता व्यवहार करू शकतो? कोणताच बिझनेस नाही, कोणताच धंदा नाही, कोणतंच काम नाही. मग असं अस्पृश्य ज्याला हातच लावत नाही बाकी कोणी, विटाळ मानतात हात लागला की, अशा प्रकारचे संपूर्ण भारतामध्ये कोण कोण लोक आहेत हा बघायचं निकष हे लक्षात ठेवा. ज्याच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होते असं भारतातले लोक कोण कोण आहेत त्यांचा पहिले सर्वे करा आणि मग या कारणानं ते लोक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहेत. कारण कोणतं आहे? अस्पृश्यता. यांच्याशी बाकीचे लोक हात लागला पाहिजे असा व्यवहार करतात. तर यांच्याकडे सामाजिकता कुठून आली? शक्यच नाही. आर्थिकता कुठून आली? शक्यच नाही. शिक्षण बहुत दूरची गोष्ट आहे, कारण माणूस म्हणून शिक्षण पाहिजे. आणि त्या सगळ्या लोकांना, भारतातल्या लोकांना SC शेड्यूल कास्ट, शेड्यूल म्हणजे यादी, कास्ट म्हणजे जाती. आता लक्षात घ्यायचं, शेड्यूल कास्ट, कास्ट म्हणजे जाती. कारण भारतामध्ये कोणतेही व्यवहार जातीनिहाय होत होते, जातीनिहाय. म्हणून संविधान सभेने जाती नाही निवडल्या हे लक्षात घ्यायचं. बहुत लोकांना असं वाटते की जात आहे म्हणून, तसं नाही. माणसासोबत असा व्यवहार होत होता, मग माणसासोबत असा अस्पृश्यतेचा व्यवहार होत होता तर तो भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कोणत्या जातीमध्ये आहे तो पाहिला गेला आणि त्या जातीसोबत असा व्यवहार होता. वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या लक्षात द्यायचं. किसान नगर माहित आहे? किसान नगर आहे ना, ते कोणत्या जातीचे माहित आहे तुम्हाला? आपण पंजाबकडे बोलतो, पंजाबी म्हणून मोकळा होत जातो. पंजाब हा प्रांत झाला तसा महाराष्ट्र आहे, भूमी नदी त्याची नावाची. पण ते कोणत्या जातीमध्ये येत होते, त्यांच्यासोबत असा व्यवहार होत होता की नाही होत होता हे आपल्याला माहिती आहे का? भारतीय लोकांना नाही माहिती आहे. सगळेच्या सगळे लोक ओढ जातीचे आहेत. ओढ आणि ओढ जात जी आहे ना त्याच्यासोबत त्या प्रांतामध्ये अस्पृश्यतेचा व्यवहार होत होता. म्हणजे त्या प्रदेशात कोणते आहेत ते? महाराष्ट्रामध्ये येऊ, महाराष्ट्रामध्ये असे लोक दिसले की ते 59 जातीमध्ये आतापर्यंत 59 जातीमध्ये जे लोक जीवन जगत आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये इतर जाती जमातीचे लोक अस्पृश्यतेचा व्यवहार करत होते. म्हणून महाराष्ट्रामध्ये 59 जाती गृहीत धरताना काय भाडके सोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होत आहे. पहिले भाडके, मग त्याची जात. पहिले जात नाही हे लक्षात घ्यायचं आहे. पहिले जात आहे म्हणून माणूस आहे, पहिले माणूस आहे. माणसासोबत अस्पृश्य व्यवहार आहे. भडकेच्या आजासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होत होता. मग भडकेचा आजा कोणत्या जातीचा आहे? महार. मग बिलॉंग टू SC कॅटेगरी. हे संविधान सभेत आहे, माझं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. माझं बिलकुलही नाही आहे. आता प्रश्न महार इथे जर SC कॅटेगरीमध्ये आहे, थोडासा खाली गेला हैदराबाद मध्ये आणि ते तर आला तर त्याचा कोणत्या कॅटेगरीचा? आता ते SC आहे तिकडे सगळे किसान नगरचे, इथं कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? कोणी ठरवलं? संविधान काय म्हणतंय? संविधान काय म्हणतंय की भारतभरातल्या अस्पृश्यतेचा व्यवहार करणाऱ्या लोकांचा गणना कुठं होईल? SC मध्ये.
मग आता इथं ते आले, तर इथं आले तर त्यांच्यासोबतचा व्यवहार कसा आहे तो नंतरचा भाग. पण तिथे काय होता, जेव्हा संविधान बनत होतं तेव्हा एससीच होतं. गडचिरोली जिल्ह्यातले बंगाली पहा, जेवढे बी बंगाली आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तो नमोसूत्रात आहे. नमोसूत्रा बंगालमध्ये. पण त्या बंगालमध्ये त्याच्यासोबत कोणता व्यवहार होत होता, अस्पृश्यतेचा. म्हणून तो मागास आहे. निकष लक्षात घ्यायचा, संविधान सभेने कोणते ठरवले, अस्पृश्यतेच्या व्यवहारामुळे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागास कोण राहिले त्यांना एससी मध्ये टाका. एससी झालं का क्लिअर तुमचं? वाटते तेवढं असं हलका फुलका होणे पण नाही ना. फेर तर आमच्या जीवनाशी खेळणारा भाग आहे, येणाऱ्या पिढ्यांसोबत खेळणारा भाग. बहुत साऱ्या लोकांना विचारा, बिलॉंग टू एससी, तू एससी कसा, तू एससी कसा सांग, त्याला काय सांगतात. तो म्हणतो रेडीमेड मध्ये सर्टिफिकेट मिळालं मी एससी सांगतो. येस, आता एससी ते गमत सांगतो काय कॅटेगरी काय. आता आपण पाहू, हा अजून एससीचाच मसला किती गंभीर आहे. आपण कधी विचारात घेत नाही. पहा, प्रदेश नागपूर, आपण नागपूर डिव्हिजनचे लोक. स्वातंत्र्याच्या पहिले त्याचं नाव होतं सीपीएम डेरा. नागपूरच्या राज्याचं नाव काय होतं, सीपीएम डेरा. कधी 50च्या पहिले 1950 संविधान लागू होतं ना, त्यावेळेला आपला जो महाराष्ट्र नव्हता, मध्य प्रदेशही नव्हता, तो काय होता, सीपीएम डेरा होता. आता सीपीएम डेरा मध्ये जी भूमी आहे नागपूरची तीच आहे. त्याच्यानंतर 1956 ला मध्य प्रदेश आला, मध्य प्रदेश, आणि 1960 ला महाराष्ट्र झाला. बरोबर आहे की नाही? याच्या पहिले काय होता, सीपीएम डेरा होता. हे मी याच्यासाठी सांगत आहे की भयंकर आपल्याला संघर्ष करावा लागणार पुढे. 1956 ला नागपूरमध्ये, नागपूर डिव्हिजन मध्ये असलेले आपण चला आज कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत, चला. नंतर एमपी झाला 1956 ला, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत, एससी. चला, नंतर महाराष्ट्र झाला, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत, इथले महाराष्ट्र. एक्झाम्पल महाराष्ट्र आहे, मग कांबाल नंबर सगळे समजून घ्या. ओबीसी असाल तर ते सांगतो, तो काही विषय नाही. आपण एससी आहोत. चला, पण याच प्रदेशामध्ये याच वेळेला 1950 पासून 56 पर्यंत आणि आता सुद्धा एमपी मध्ये जे एससी होते, एमपी मध्ये जसं बेटा कापेवार आहे, कापेवार 1950च्या पहिले एससी आहे. आता किती भयंकर आहे. 1950 ला एससी आहे, 1956 ला एससी आहे, 1960 ला एमपी आहे. आता ते एससी मध्ये नाही आहे. ती बालाघाटची आहे राहणारी. बालाघाट एमपी मध्ये आहे, मध्य प्रदेशात. तिच्याकडे सर्टिफिकेट एससीचे आहे. जात एकच आहे, ते लक्षात घ्यायचं. जात एकच आहे, एससीचं सर्टिफिकेट आहे. मराठा धर्म नंतर काय, 60च्या नंतरचा त्यांच्याकडे एमपी आहे, एमटीबी. कोण केलं असं, आता विचार करा. एकाच व्यक्तीला एससी मध्ये होता, तो एमपी मध्ये कसा आला, कोणी केला, अरे आहे ना विषय. एससी माणूस एमपी मध्ये कसा गेला, कोणी केला, ते राजकीय धोकेबाजी, राजकीय चालाकी. हेच आम्हाला राजकीय चालाकी अजूनही समजलेली नाही. आम्ही अजूनही राजकीय शिकार याच्यासाठी आहोत कारण इथं चाललेल्या संविधानिक प्रक्रियामध्ये जे सिस्टीम आहे, सिस्टीम आहे ना, ते मी काय सांगत आहे, जे माझ्या शाळेमध्ये एसटी कॅटेगरीचा आहे, त्याला म्हटलं आपले पोरं समजा हैदराबादला गेले आणि तिथं स्थायिक झाले,
मग त्याची कॅटेगरी सांग आता कोणती. SC राहील, ST राहील, काय राहील सांग. तर त्याला माहिती तुम्हाला काय कोणती कॅटेगरी राहील आहे की नाही भयंकर. म्हणजे आज जो संघर्ष चालू आहे, आज तो पुन्हा जिगरत जाईल. आणि याच्यात काय होईल, इथं पहिले SC, ST, OBC, मायनॉरिटी हे जे 5 ग्रुप बनवलेत ना, संविधानाचे ग्रुप होते 5. पहिले झाला SC, नंतर झाला ST, नंतर झाला मायनॉरिटी, नंतर झाला ओपन आणि नंतर झाला OBC. क्रमनिशा सांगायचा. पहिले काय झालं, माणसाचे अस्पृश्यानुसार विभागणी झालेली होती समाजामध्ये. त्याच्यानुसार त्याच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण पोहोचलं पाहिजे. कारण ते पोहोचल्यानंतर माणसाचं संपूर्ण डेव्हलपमेंट होते. माणूस माणसामध्ये येतो, माणसाचे अधिकार प्राप्त होतात, त्याच्यापूर्वी नाही. आणि म्हणून त्यांना नाही झालं म्हणजे SC कॅटेगरी झाली. ST कॅटेगरी काय, ST कॅटेगरी काय आहे, या भारताचा जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये जे जंगल, दऱ्या, खोऱ्या आणि इतर राहणारे काही थोडी जर राहणारे लोक होते असं आढळलं. सर्वे केल्यानंतर नाही 10 जणांची वस्ती आहे, पण त्यांची जगण पद्धती वेगळी आहे, त्यांची बोली भाषा वेगळी आहे, त्यांचं कल्चर वेगळं आहे, आणि ते राहतात दऱ्या खोऱ्यात. काही लोक दरीमध्ये राहत होते, काही लोक पहाडावर राहत होते, आणि काही लोक माहिती का ना दरीत राहत होते, ना पहाडात राहत होते, ना खोलगट बाग जंगलात राहत होते, पण अशी पठारी व्यवस्था पाहून वेगळ्या ठिकाणी जिथं गाव नाही आहे, पाण्याचा स्रोत आहे जिथं गाव नाही आहे, तिथं आपल्या तंबू निघून ठोकून सगळं तरी कुडापिडाचे घरं बांधून व्यवस्थित कल्चर सांभाळत होते. हे ST झाले. यांचा निकष काय आहे, पहिला काय आहे, ते विशिष्ट राखीव प्रदेशात राहतात, गावाच्या शेजारी सुद्धा राहत नाही. यांचा प्रदेशच वेगळा राहण्याचा, यांची कल्चर वेगळे राहण्याची, यांची बोली भाषा वेगळी आहे. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असणाऱ्या याला म्हणतात जमाती. शेड्यूल म्हणजे यादी पुन्हा असं भारतभरातल्या जमात केवळ एकल्या नाही, त्या सगळ्या गोष्टी. आज तुमच्या गावामध्ये ST कॅटेगरीमध्ये जर कोणी असेल त्याला म्हणून तुमच्या निकषामध्ये येते, सांग तुला माहित आहे का. हे सगळे ग्रुप कशा भेटले, हे सगळे ग्रुप सगळ्या माणसांना माणसात आणण्यासाठी, जे माणसात नव्हते, माणूस म्हणून जन्माला आले होते, जनावरांसारखे राहत होते, काहीतरी खात होते ना काहीतरी राहत होते बिचारे दराखोऱ्यामध्ये, जे भेटलं त्या प्रदेशात, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याला प्रवाहामध्ये आणण्यासाठी संविधान नावाच्या एक ग्रुप